वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण करणार आहे सोयाबीनची भाजी करणार आहे। त्यासाठी आपण पहिले मसाला रेडी करून घेऊया। तर जरासं थेंबभर तेल टाकले, त्यात आपण कांदा भाजून घेऊया। छानपैकी कांदा भाजून घेऊया। त्यातच खोबरं आहे, ती बारीक चिरून घेतलेलं आहे, ती सुद्धा भाजूया। धन, जिरं आणि तीळ आहे, ती सुद्धा टाकून घेऊया। आणि आलं लसूण आहे, ती सुद्धा भाजून घेऊया। सर्व व्यवस्थित असं भाजून झालं की त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया। जरा गार झालं की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तर छानपैकी बारीक झाले। तर एका कढईत आपण तेल टाकून घेतले, त्यातच हे सर्व मसाला टाकून घेऊया। तर छानपैकी मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। त्यात सर्व सुके मसाले टाकूया। लाल तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला। त्यात चवीनुसार मीठ टाकूया। आणि अर्धा चमचा कसुरी लाल मिरची पावडर आहे, ती सुद्धा टाकूया। छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया। त्यात सोयाबीन आहे, ते आपण अर्धा तास अगोदर भिजत घातलेलं, ते सुद्धा घेऊया। तर व्यवस्थित असे मसाल्यात सोयाबीन भाजून घेऊया। त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी ओतूया। तर 5 ते 10 मिनिटं छानपैकी सोयाबीन शिजू देऊया।